Okay, let let us start now. It's almost 5 past 9, 4 past 9. 9 वाजून 4 मिनिटं झालेली आहेत. आपण आता आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करतोय. आज आपण मी सांगितल्याप्रमाणे आज आणि उद्या 2 दिवसांमध्ये आपण इतकी छान तयारी करायची की उद्या तुम्ही माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलणार आहात याचं आज तुम्हाला प्रात्यक्षिक लक्षात येईल. हा, आता तुम्हाला सर्वांना आवाज येतोय असं अपेक्षित धरू आपण आणि आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करू. As I told you yesterday, we are going to learn every part separately. आपण 12 काळांपैकी प्रत्येक प्रकाराला वेगळं शिकणार आहोत आणि तो पहिला काळ जो आपण काल चर्चा केली होती तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. या ठिकाणी जरी समजा कुणाला आवाजाचा काही प्रॉब्लेम मध्ये आला तर मी रेकॉर्ड चालू केलेला आहे. तुम्हाला ते रेकॉर्ड कालसारखं ग्रुपवर मिळणार आहे. पण शक्यतो येत नाही प्रॉब्लेम आता. पण जर समजा एखाद्याला क्वचित तिकडे रेंज नसेल तर डोंट वरी, रेकॉर्डिंग आहे, तुम्हाला मिळेल. आता या ठिकाणी मी काल तुम्हाला प्रत्येक काळामध्ये म्हणजे 12 प्रकारांमध्ये मी तुम्हाला एक वाक्य बोलून दाखवलं. एक वाक्य घेतलं होतं, कर्ता राम होता आणि कृती गाडी चालवणे होतं आणि हे 12 काळांमध्ये आपण पाहिलं. त्यानंतर आपण साध्या काळांना घेतलं. 3 साधे काळ ज्याला म्हणतात सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स. या 3 साध्या काळांमध्ये आपण ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन सुद्धा पाहिलं. त्याचं एकदा थोडंसं रिव्हिजन घेतो पटकन आणि मग आपण मूळ भागाकडे येऊया. तो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपल्याला एक लक्षात आलं की त्याचे 3 भाग करून टाकलेले आहेत सिंपल प्रेझेंट टेन्सचे. मग ऍक्शन, पोझिशन आणि इन्फॉर्मेशन. मग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये जेव्हा एखादी कृती घडते म्हणजे मराठी वाक्याच्या शेवटी क्रियापद दिसतं आपल्याला. बघा सिक्वेन्स कसा आहे ते. आपण जर फक्त सिंपल प्रेझेंट टेन्सचा विचार केला तर वाक्याच्या शेवटी आपल्याला क्रियापद आलेले दिसते. जसं की राम गाडी चालवतो, मी खूप चहा पितो, ती दिवसा झोपते, आम्ही फिरायला जातो. बघा प्रत्येक मराठी वाक्याच्या शेवटी क्रियापदाचा वापर झालेला आहे. पण हीच वाक्ये जर इंग्लिशमध्ये बोलायची झाली तर कर्ता जो पहिला येतो मराठीमध्ये तसा तो पहिलाच घ्यायचा आहे. पण लगेच इमिडिएटली जो शेवटी क्रियापद आहे ते लगेच कर्त्यानंतर आलं पाहिजे. याच्यामध्ये दुसरं काही येता कामा नये होकारार्थी वाक्यात. म्हणजे कर्ता की क्रियापद, कर्ता की क्रियापद, कर्ता की क्रियापद, एवढं लक्षात ठेवा. मराठी वाक्याच्या पाठीमागे पाठलाग करत गेला तर इंग्रजी वाक्य चुकेल. कारण मराठी आणि इंग्रजी जवळपास उलट आहे. मग तुम्हाला म्हणताना कसं म्हणायचंय की जसं की आता मी रोज सकाळी लवकर उठतो किंवा उठते. मग या वाक्याला मी म्हणजे आय आहे तसा घ्यायचा आहे आणि डायरेक्ट उठणे हे क्रियापद त्या आयच्या बरोबर नंतरला पाहिजे. आय वेक अप. आणि मग किती वाजता? मग अर्ली. आय वेक अप अर्ली एव्हरी डे. म्हणजे तुम्हाला आज कळणार आहे की आपल्याला कर्ता की क्रियापद वापरून कसं इंग्रजी बोलायचंय आणि ते आपण उद्या बोलणार आहोत. तर आज मी तुम्हाला व्यवस्थित सांगेन. फक्त आज अभ्यास करायचा आहे रात्री आणि उद्या तुम्ही माझ्याशी या ठिकाणी बोलणार आहात. तर आपण आता एपीआय बघतोय. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कृती घडत असेल दिसतंय, ऍक्शन. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कुणाकडे काहीतरी आहे असं दिसतंय, पोझिशन. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कोण कुठेतरी आहे की इन्फॉर्मेशन. हेच एपीआय सिंपल पास्ट टेन्स मध्ये कर्त्याने काहीतरी कृती केली म्हणजे होऊन गेली की ऍक्शन. कर्त्याकडे काहीतरी होतं, पोझिशन. आणि कर्ता कुठेतरी होता, इन्फॉर्मेशन. सेम फ्युचर टेन्स मध्ये कर्ता काहीतरी करेल, अजून केलेलं नाहीये, ऍक्शन. कर्त्याकडे काहीतरी असेल असा अंदाज बांधलाय, पोझिशन. आणि कर्ता कुठेतरी असेल, इन्फॉर्मेशन. हे एपीआय फक्त आणि फक्त सिंपल टेन्सेस मध्येच येतात. नंतर तुम्हाला सगळी वाक्य ऍक्शन वाली दिसतात. मग पोझिशन इन्फॉर्मेशन नाही दिसत. आत्ता नाही लक्षात आलं तरी गडबडून जाऊ नका.
आता सुरुवात करतोय आपण, त्यावर तुम्हाला आता बरोबर इत्थंभूत कळेल. आता मी तुमच्या समोर एक सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्लाइड आणलेली आहे. म्हणजे आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा अभ्यास करणार आहोत आणि त्यातला फक्त ऍक्शन कॉलम बद्दल बोलणार आहोत आपण. पोझिशन इन्फॉर्मेशन नंतर बोलू आपण. ऍक्शन कॉलम काय असतं बघा. इथे डेफिनेशन मध्ये असं दिलेलं आहे, द सिंपल प्रेझेंट टेन्स इज युज्ड टू डिस्क्राईब ऍक्शन्स दॅट आर हॅबिच्युअल, जनरल ट्रुथ और फॅक्ट्स दॅट हॅपन रेग्युलरली. बघा म्हणजे काय म्हटलं, म्हणजे या ठिकाणी असं म्हटलंय की साधा वर्तमान काळ जो वापरला जातो त्याच्यामध्ये काय दिसतं, तर कृतीचं वर्णन केलेलं दिसतं. मग कुठल्या प्रकारच्या कृती आहेत? 3 प्रकारच्या कृती येतात सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलम मध्ये. पहिली कृती येते सवयी. आपली किंवा इतरांच्या सवयीबद्दल बोलायचं असेल तर डोळे झाकून सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलम. मग सवयी म्हणजे काय, तर सवयी चांगल्या पण असतात, वाईट पण असतात. मग असं म्हणायचं, मी आता म्हटल्याप्रमाणे, ती खूप झोपते. मग ती खूप झोपते, मग शी करता घेतला गेला की झोपते म्हणजे स्लीप. मग शी स्लीप्स अ लॉट. स्लीपला एस लागला, का लागला हे आपण पुढे जाऊन शिकूया. शी स्लीप्स अ लॉट. मी खूप अभ्यास करतो, सवय लागली मला. आय स्टडी अ लॉट. आम्ही आता सवय घ्यायच्यात नाही का, आम्ही रोज चहा पितो. मग वी ड्रिंक टी एव्हरी डे. मग ड्रिंकच्या ठिकाणी हॅव पण चालतो. वी हॅव टी एव्हरी डे. म्हणजे सवयींबद्दल बोलताना असा सिक्वेन्स असतो, करता की क्रियापद. त्यानंतर जनरल ट्रुथ, म्हणजे ज्याला म्हणतात युनिव्हर्सल ट्रुथ, म्हणजे त्रिकालाबाधित सत्य, ज्याला अपवाद नाही. म्हणजे उदाहरणार्थ बघा, सूर्य पूर्वेला उगवतो, हे युनिव्हर्सल ट्रुथ आहे. म्हणजे आतापर्यंत सूर्य पूर्वेलाच उगवलाय, कधी पश्चिम दक्षिण उत्तरेला उगवलेला नाही. म्हणजे हे जनरल ट्रुथ, म्हणजे युनिव्हर्सल ट्रुथ आहे. मग या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? सूर्य. आपण म्हणणार द सन. लगेच क्रियापद उगवणे, ज्याला इंग्लिशमध्ये राईज म्हणतात. मग द सन, राईजला एस लागतो, कारण नियम असा आहे, कर्ता जर एकवचनी असेल तर क्रियापदाला एस लागतो. वाक्य होणार द सन रायझेस इन दी ईस्ट. मग बघा, कर्ता की क्रियापद, कर्ता सूर्य, लगेच क्रियापद उगवणे, मध्ये काय नाही. पण मराठी वाक्य कसं झालं, सूर्य पूर्वेला उगवतो. याच्या मागे जर आपण गेलो तर आपला सिक्वेन्स चुकणार. म्हणून डोळे झाकून सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करता की क्रियापद. एवढं तुम्ही आजचं तत्व लक्षात ठेवा. आता आपण बघितलं सवयी, दुसरं बघितलं युनिव्हर्सल ट्रूथ, आणि तिसरं बघितलं डेली रुटीन किंवा फॅक्ट्स. डेली रुटीन वर्क म्हणजे दैनंदिन बाबी, ज्या रोज ठराविक वेळेला घडतात. हम्म. कोण बरं, कोणाला आवाज येत नाही? शर्मिला, आपल्याला येत नाही का? मला वाटलं कालही तुम्हाला नव्हता आला आवाज, है ना? तर मी रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे, ते तुम्ही नंतर पाहू शकाल. ओके, डोंट वरी, एकदम क्लिअर होते आवाज. तुम्हाला आत्ता नाही आला तर रेकॉर्डिंग पाठवतो लगेच थोड्या वेळात. राईट. बर, आता मग या ठिकाणी बघा, पहिलं वाक्य होतं हॅबिच्युअल म्हणजे सवयी. दुसरं वाक्य होतं युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे त्रिकालाबाधित सत्य. आणि तिसरं वाक्य होतं दैनंदिन बाबी, म्हणजे ठराविक वेळेला एखादी कृती घडते. मग तुम्हाला असं म्हणायचंय, मी सकाळी 9 वाजता ऑफिसला जातो. मग मी सकाळी 9 वाजता ऑफिसला जातो. मॅडम तुम्ही काय करा माहितीये का, ऐका माझं. तुम्ही आता तुम्हाला आता आवाज येत नसेल तरी मी रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे. क्लास संपला की मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो. ओके, डोंट वरी. हा, या. तर मी काय सांगत होतो बरं. हा, मग दैनंदिन बाबी म्हणजे काय? रोज ठराविक वेळेला घडणारी कृती. मग तुम्ही असं म्हणताय, मी सकाळी 10 वाजता ऑफिसला जातो, दैनंदिन बाब. किंवा मी संध्याकाळी 7 वाजता घरी येतो, दैनंदिन बाब. शाळा बरोबर 7 ला भरते, दैनंदिन बाब, तर रोज घडतंय.
आमच्या इथून पहिली बस सकाळी 6ला सुटते. दैनंदिन बाब. ह्याला म्हणायचं रुटीन वर्क. आणि हे रुटीन वर्क बोलताना सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलम. आता अजून एक तुम्हाला सांगायचंय, नाही कळला तरी हे सिंपल टेन्सेस बरेच दिवस चालतात, पहिले 8-10 दिवस चालतात, कारण तुम्हाला पूर्ण कळणं गरजेचं आहे. आणि एकदा काय डोक्यात बसले, ब्रेन ट्रेन झाला, की मग आपण पुढच्या काळाकडे जातो आणि तो एकदम इझी प्रवास आहे. तिथं एपीआय नाहीये. एकदा एपीआय कळलं म्हणजे फाउंडेशन स्ट्रॉंग झालं. तसं आता हा ऍक्शन बद्दल आपण बोलतोय. मग ऍक्शन मध्ये आता आपण काय काय बोललो बरं? सवयींबद्दल बोलायचंय, सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलम. त्यानंतर युनिव्हर्सल ट्रूथ बद्दल बोलायचंय, ऍक्शन कॉलम सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि दैनंदिन बाबींबद्दल बोलायचंय, तर ऍक्शन कॉलम सिंपल प्रेझेंट टेन्स. आता दैनंदिन बाबी नीट कळल्या, तुम्हाला सवयी कळल्या, फक्त हे जे युनिव्हर्सल ट्रूथ आहे याचं एकच उदाहरण बघितलं आपण. मग याच्यामध्ये आपण बघितलं, सूर्य पूर्वेला उगवतो तसंच सूर्य पश्चिमेला मावळतो, युनिव्हर्सल ट्रूथ. किंवा पक्षी आकाशात उडतात, युनिव्हर्सल ट्रूथ. मासे पाण्यात राहतात किंवा पोहतात, युनिव्हर्सल ट्रूथ. गणितातलं कुठलंही कॅल्क्युलेशन 10+10 20 होतात, किंवा 50-10 40 होतात. म्हणजे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, कुठलंही युनिव्हर्सल ट्रूथ. याला युनिव्हर्सल ट्रूथ का म्हटलंय? कारण जगाच्या पाठीवरती सेम नियम आहेत. म्हणजे इंडियामध्ये 10-10 20 होतात आणि इंग्लंडमध्ये 10-10 21 होतात असं नाहीये. जगाच्या पाठीवरती कॅल्क्युलेशन एकच असल्यामुळे त्याला युनिव्हर्सल ट्रूथ म्हटलंय. किंवा सायन्स मधला कुठलाही फॉर्म्युला, युनिव्हर्सल ट्रूथ. किंवा मनुष्य श्वास घेतो, मनुष्याला ऑक्सिजन लागतो, ही युनिव्हर्सल ट्रूथ. आपण असे अनेक वाक्य बघू शकतो पुढे जाऊन, फक्त तुम्हाला आता एक उदाहरण दिले. आता या उदाहरणावरून खाली एक्झाम्पल बघा, खाली दिलेलं आहे. हॅबिच्युअल ऍक्शन म्हणजे सवय. शी ड्रिंक्स कॉफी एव्हरी मॉर्निंग. ती रोज सकाळी कॉफी पिते. मग या ठिकाणी शी नंतर लगेच क्रियापद घेतलेलं स्क्रीनवर दिसते बघा, ड्रिंक. आणि ड्रिंकला एस लागलाय, कारण कर्ता एकवचनी आहे, शी. मग आता इथे थोडस थांबून तुम्हाला मी थोडीशी माहिती देतो, एस का लागला, म्हणजे कुठे लागतो आणि कुठे लागत नाही. आता बघा, सगळ्या भाषेंमध्ये जगात एकूण 9 कर्ते असतात. मग मराठी घ्या, हिंदी घ्या, इंग्लिश घ्या, जर्मन घ्या, फ्रेंच घ्या, 9 कर्ते असतात. मग हे 9 कर्ते कोणते कोणते असतात बरं? तर आय, वी, यू, दे, ही, शी, इट, सिंग्युलर नाउन आणि प्लुरल नाउन. आता याचं वर्णन करतो बरं का. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही किंवा आपण, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दे म्हणजे अनेक वचनी ते, एकापेक्षा जास्त म्हणायचे ते म्हणून तर दे. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे हे किंवा ते निर्जीव वस्तूसाठी मनुष्य प्राणी सोडून. आणि सिंग्युलर नाउन म्हणजे एक वचनी. मग एक दुकान, एक गाडी, एक मोबाईल, एका वस्तूबद्दल बोलायचंय, किंवा आपली नावं सगळी जी आहेत ती एक वचनी आहेत, सिंग्युलर आहेत. म्हणजे राम, श्याम, सीता, गीता, हे सगळे सिंग्युलर झाले. आणि मग या सगळ्या नामांना वाक्यामध्ये पहिलं स्थान असतं, यातला 9 पैकी एक. मग आता बघा, प्लुरल नाउन म्हणजे काय? तर अनेक वचनी. म्हणजे दुकानं, गाड्या, लोक, एकापेक्षा जास्त. मग त्यांना काय म्हणायचं आपण? प्लुरल नाउन. तर अशा पद्धतीने आपण 9 कर्त्यांपैकी कुठल्या तरी एका कर्त्याने वाक्य सुरू करत असतो. मग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असा नियम आहे की त्या 9 कर्त्यांचे 2 भाग केलेले आहेत, डिवायडेड इन 2 पार्ट्स. 2 भाग करण्याचं कारण काय? तर सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलम मध्ये डू आणि डज अशी 2 सहाय्यक क्रियापदे आहेत, ज्याला हेल्पिंग वर्ब म्हणतात. मग या सहाय्यक क्रियापदांना कर्ते वाटून दिलेले आहेत 2 भागामध्ये. मग डूच्या अंडर येतात सगळे अनेक वचनी कर्ते, आणि डचच्या अंडर येतात सगळे एक वचनी कर्ते. मग डूच्या अंडर जे अनेक वचनी कर्ते आहेत ते कोणते कोणते आहेत? बघा, आय, वी, यू, दे, प्लुरल नाउन.
मग हे ऐकताना तुम्हाला वाटलं असं की आय कसा काय बरं करत्या अनेक वचनीच्या अंडर आलेला आहे. तर भाषा तज्ञांनी सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलम पुरतं आयला अनेक वचनीमध्ये बसवलंय. आय हा फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलम मध्येच अनेक वरतीमध्ये बसलेला आहे. म्हणून आय, वी, यू, दे प्लुरल नाउन हे डूच्या अंडर येतात आणि ही, शी, इट सिंग्युलर नाउन हे डचच्या अंडर येतात. आता हे क्लासिफिकेशन कसं लक्षात ठेवायचं याबद्दल मी टेक्निक तुम्हाला पुढे जाऊन सांगेन. पाठ न करता लक्षात राहील अशी एक आयडिया. मग आता आपण जरा वेळ कमी असल्यामुळे डायरेक्ट वाक्याकडे जाऊ आता. मग करता जर समजा डचच्या पार्टीमधला असेल, ही, शी, इट किंवा सिंग्युलर नाउन, तर येणाऱ्या क्रियापदाच्या पहिल्या रूपाला एस किंवा एस लागतो. मग ती रोज सकाळी कॉफी पिते असं वाक्य स्क्रीनवरती बघतोय आपण. मग ते मराठीमध्ये आपण बघितलं ती रोज सकाळी कॉफी पिते. मग शी पिणे म्हणजे ड्रिंक, पण ड्रिंकला एस लागला कारण करता एकवचनी आहे. सी ड्रिंक्स कॉफी एव्हरी मॉर्निंग. हेच वाक्य नकारार्थी कसं होईल बघा. ती रोज सकाळी चहा पित नाही. वाक्य होणार शी डज नॉट, कारण ही, शी, इट डचच्या पार्टीतले आहे म्हणून डज आला नॉटला येऊन. शी डज नॉट ड्रिंक कॉफी एव्हरी मॉर्निंग. ड्रिंकचा एस निघून गेला कारण वाक्यामध्ये डज आला. म्हणजेच डजचं आणि क्रियापदाला लागलेल्या एसचं किंवा एसचं वाकडं आहे. ज्या वाक्यात डज येईल तिथे एस नसणार. म्हणजे शी डज नॉट ड्रिंक कॉफी एव्हरी मॉर्निंग असं नकार झाला. आता खाली वाक्य दिलंय द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. आता राईजला एस लागला कारण सूर्य एकवचनी आहे म्हणून एस लागला. जर सूर्य पूर्वेला उगत नाही म्हणायचंय तर वाक्य होणार द सन, मग येणार डज नॉट आणि मग राईज येणार एस सोडून एसला जावं लागणार. द सन डज नॉट राईज इन द ईस्ट. आणि शेवटी जे आहे ते दैनंदिन वायूमधलं द ट्रेन लिव्स ॲट 6 PM, म्हणजे ट्रेन 6 वाजता सुटते. मग सुटते म्हणजे लिव्ह किंवा डिपार्ट पण म्हणतात. मग लिव्हला एस लावला. द ट्रेन लिव्स ॲट 6 PM. आणि जर डिपार्ट म्हणून क्रियापद घेतलं असतं द ट्रेन डिपार्ट्स, एस लागला कारण एका ट्रेन बद्दल बोलणं चाललंय एकवचनी. या ठिकाणी जर वाक्य असं असतं ना, ट्रेन अनेक वचनी, ट्रेन 6 वाजता सुटतात, मग एकापेक्षा जास्त ट्रेन बद्दल बोलतोय आपण, तर वाक्य झालं असतं द ट्रेन्स, मग लिव्हला एस लागला नसता. द ट्रेन्स लिव्ह ॲट 6 PM. आणि डिपार्ट जर घेतला असता तरी एस नसता लागला. द ट्रेन्स डिपार्ट ॲट 6 PM. आणि नकार सिंग्युलर आहे एक वाक्य द ट्रेन म्हणून. द ट्रेन डज नॉट लिव्ह ॲट 6 o'clock. आणि अनेक वचने असत्या की ट्रेन 6 वाजता सुटत नाहीत, मग द ट्रेन डू नॉट लिव्ह ॲट 6 PM. त्या डज नॉट आणि डू नॉटचा खेळ आपण अनेक वाक्य घेणार आहे. ऍक्च्युअल जेव्हा आपला वर्कशॉप सुरू होईल तेव्हा खूप वाक्य घेणार आहोत आपण, ज्याच्यामध्ये डज कधी, डू कधी, होकार, नकार, प्रश्न, नकारार्थी प्रश्न, ही सगळी प्रॅक्टिस आपण घेणार आहोत. तर आज फक्त तुम्हाला झलक दाखवायची आहे की कशा पद्धतीने आपण उद्या इंग्लिश बोलणार आहोत. तर बघा आता आपण दैनंदिन बाबीबद्दल आपल्या स्वतःच्या बोलतो. दिनश्चर्या ज्याला म्हणतो, दिनश्चर्या म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मी काय करतो हे इंग्लिशमध्ये आपण बोलणार आहोत. आणि हे बोलण्यासाठी आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलम मदत करणार आहे. तर आपण आता पुढच्या स्लाइड वरती जाऊया आणि तिथे आपल्याला कळेल की कशा पद्धतीने ते बनवलेलं आहे. 1 मिनिट. येस, बघा, here's an example of a daily routine described using the simple present tense. बघा, पहिलं वाक्य काय, इथं दैनंदिन बाब आपली दिलेली आहे. प्रत्येकाची वेगळी असते, पण ढोबळपणे मी घेतलेलं आहे की प्रत्येक मनुष्याची काय असू शकते. इथं म्हटलेलं आहे मी सकाळी 6 वाजता उठतो किंवा उठते. मराठी वाक्य आहे मी ने सुरू झालेलं आहे, तर सेम इंग्लिशमध्ये मी म्हणजे आय पहिला घ्यायचा आहे. मग लगेच सकाळी 6 वाजता न घेता डायरेक्ट उठतो किंवा उठते म्हणजे क्रियापद उचलायचंय म्हणजे वेकअप. मग बघा त्या वाक्यात दिसते वरती आय वेकअप.
आणि 6 वाजता म्हणून ॲट 6 AM आणि सकाळी म्हणून मॉर्निंग म्हटलं तरी चालेल. इन द मॉर्निंग पण म्हणता, इन द मॉर्निंग. वाक्य असंही होईल, आय वेक अप ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग. आता तुम्हाला सांगायचंय काय मला, मराठी वाक्यासारखं जर बनवायला गेलं तर कसं झालं असतं, मी म्हणजे आय, सकाळी म्हणजे मॉर्निंग, 6 वाजता म्हणजे ॲट 6 o'clock आणि उठणे म्हणजे वेकअप. मग आपण जर असं म्हटलं असतो, आय मॉर्निंग 6 o'clock वेकअप, चुकलं, कारण सिक्वेन्स चुकला. म्हणून मराठीतलं वाक्य वेगळं होणार. इंग्लिशमध्ये करता की लगेच क्रियापद मध्ये कोणीच घ्यायचं नाही. आय वेकअप ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग. हे झालं पहिलं. मग प्रत्येकाची वेळ, कोण 6ला उठत असेल, कोण 4ला, कोण 5ला, कोण 7ला. तुमच्याप्रमाणे तुम्हाला दैनंदिन बाब बनवायचे. हे स्क्रीन्स मी तुम्हाला शेअर करणार आहेत. हे बघून तुमचं रुटीन तुम्ही बनवायचंय आणि ते तुम्ही बोलायचंय. समजा एखाद्याला नाही जमलं तर हे आहे तसं बोलला न बघता तरी चालतंय. दुसरं वाक्य काय बघा, मी माझे दात घासतो आणि अंघोळ करतो. म्हणजे उठल्यानंतर एक तर दात घासतो, अंघोळ करतो, पण याच्यामध्ये मला वाटतं अजून एक ऍड करावं. असं म्हणायचंय, मी सकाळी 6 वाजता उठतो, त्यानंतर मी माझे प्रातःविधी उरकतो. म्हणजे फ्रेश होणे ज्याला म्हणतो आपण. मग प्रातःविधीला इंग्लिशमध्ये म्हणतात मॉर्निंग रिच्युअल्स. मग यानंतर तुम्ही म्हणणार, मध्ये ऍड करणार, आय वेक अप ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग. त्यानंतर म्हणजे आफ्टर दॅट आय कंप्लीट, पूर्ण करतो, उरकतो म्हणजे कंप्लीट क्रियापदे बघा. आय नंतर कंप्लीट. आफ्टर दॅट आय कंप्लीट माय मॉर्निंग रिच्युअल्स. हे आपण घेणार, कारण हे मध्ये नाही घेतलेलं आहे, पण आपल्याला ऍड करायचंय, कारण प्रत्येक मनुष्य प्राण्याचा असा सिक्वेन्स आहे. मग पहिलं वाक्य आय वेकअप ॲट 6 o'clock इन द मॉर्निंग. आफ्टर दॅट आय कंप्लीट माय मॉर्निंग रिच्युअल्स. मग तिसरं घेऊ आपण, मग मी माझे दात घासतो आणि अंघोळ करतो. मग दात घासणे, मग मी म्हणजे आय पहिला घेतला. आता घासणे म्हणजे ब्रश. आता बघा, BRUSH ब्रश म्हणजे दात घासणे, या क्रियेला ब्रश म्हणतात. त्याचप्रमाणे ज्या उपकरणाने दात घासले जातात त्या उपकरणाचं नाव म्हणून पण ब्रश आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये नाम आणि क्रियापद बऱ्याचदा सारखी दिसतात. म्हणजे ब्रश हे ते उपकरण पण आहे दात घासण्याचं, आणि ब्रश म्हणजे दात घासणे या कृतीला पण ब्रश म्हटलंय. मग इथं वाक्य झालं, आय ब्रश माय टीथ अँड टेक अ शॉवर. आता टेक अ शॉवर चालेल किंवा टेक अ बाथ पण चालेल. मग तुम्ही म्हणणार, आय ब्रश माय टीथ अँड टेक अ बाथ. आता या ठिकाणी बघा, टेक न वापरता, व्हॉइस क्लिअर नाहीये का? आता या ठिकाणी टेक न वापरता डायरेक्ट बाथ म्हणलं तरी चालेल. आय ब्रश माय टीथ अँड बाथ. कारण बाथ म्हणजे त्या आंघोळीच्या कृतीचं नाव पण बाथ आहे, आणि टेक म्हणजे आंघोळ करणे किंवा घेणे म्हणून पण टेक वापरलेला आहे. मग तुम्ही टेक वापरू शकता. 1 मिनिट जरा होल्ड करा, 1 मिनिट. मला फक्त तुमच्यापैकी सांगा, सर्वांना आवाज येतोय का? ज्यांना येतो त्यांनी हो सांगा. येस, प्रॉपर आवाज येतोय. ओके. मग आता काय होतं, बऱ्याचदा तुमच्या तिकडे कधी काय रेंजचा प्रॉब्लेम झाला तर आवाजाची गडबड होऊ शकते, पण काळजी करू नका. मी सगळं व्यवस्थित रेकॉर्डिंग जे आहे ते परत तुम्हाला ग्रुपवर शेअर करणार आहे. सो डोंट वरी. आता फक्त अटेंड करा तुम्ही. हा, मग बघा, दात घासले, आंघोळ झाली. आता काय केलंय, मग मी सकाळी 7 वाजता नाश्ता करतो. आता या ठिकाणी मराठी वाक्य दिलंय पण इंग्लिश नाहीये, डायरेक्ट कामाचं दिलेलं आहे. आता हा 7चा काहीच्या बाबतीत 9ला असेल, काही 10ला नाश्ता करतील, काही 8ला करतील. वेळ बदलली तरी चालेल, हीच वेळ घेतली नाही तरी चालेल. मग मी सकाळी 6 वाजता नाश्ता करतो. नाश्ता करणे म्हणजे जसं आंघोळ करणं म्हणजे टेक अ बाथ, तसं नाश्ता करणे म्हणजे टेक अ ब्रेकफास्ट. मग तुम्ही म्हणणार, मग म्हणून घ्यायचं, मग म्हणजे देन आय टेक अ ब्रेकफास्ट ॲट 7 o'clock. देन आय टेक ब्रेकफास्ट ॲट 7 o'clock. आणि त्याच्या खाली डायरेक्ट इंग्लिश वाक्य आलं, आय लिव्ह फॉर वर्क ॲट 8 AM. म्हणजे मी सकाळी 8 वाजता
कामाला निघतो. निघणे म्हणजे लिव्ह क्रियापद जे आहे, निघणे याला LEAVE लिव्ह असं म्हणतात. मग लिव्हचे अर्थ होतात एक तर सोडणे, निघणे, मग निघणेला स्टार्ट पण म्हणतात, पण लिव्ह बरोबर बसतो. आता राहणे म्हणून पण लिव्ह आहे, पण तो लिव्ह LIVE लिव्ह आहे. उच्चार सेम, स्पेलिंग वेगळं. शिवाय मॅच बघत असताना टीव्ही वरती आपल्याला साईडला LIVE लिव्ह दिसतं, तर त्याचा अर्थ राहणे होत नसून थेट प्रक्षेपण असा होतो, आणि उच्चार सुद्धा लिव्ह नसून लाईव्ह होतो, लाईव्ह. म्हणजे बघा इंग्लिशमध्ये कसं कन्फ्युजन आहे. म्हणजे टीव्हीवर दिसणारा LIV त्याला लाईव्ह म्हणायचं, म्हणजे थेट प्रक्षेपण. आणि राहणे किंवा जगणे याला LIVE लिव्ह म्हणायचं. आणि LEAVE लिव्ह म्हणजे सोडणे किंवा निघणे. मग इथं मराठी वाक्य होणार, मी 8 वाजता कामाला निघतो. मग आय आणि डायरेक्ट निघतो म्हणून लगेच क्रियापद लिव्ह. आय लिव्ह फॉर वर्क ॲट 8 AM. आता हे सगळं बघून तुम्ही स्वतःची दिनचर्या छानपैकी लिहून ती जर उद्या बोललात तर इट विल बी व्हेरी फॅन्टॅस्टिक. आता आपण जाऊया पुढच्या स्लाइड वरती. मी सगळे 8 वाजता कामाला निघतो, तेच वाक्य आपण बघितलं, आय लिव्ह फॉर वर्क ॲट 8 AM. मग पुढे काय म्हणलंय, मी सकाळी 9, हा, मी सकाळी 9 वाजून, थोडं मराठी चुकलंय, मी सकाळी 9 वाजून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करतो. आता हे मराठी वाक्य किती लांब दिसलं तरी आपलं काम आहे पहिला करता की लगेच क्रियापद. मग मी म्हणजे आय, आणि काम करतो शेवटचं म्हणजे वर्क. मग आय वर्क, मग पासून ते म्हणजे फ्रॉम टू, फ्रॉम 9 AM टू 5 PM. म्हणजे आय वर्क फ्रॉम 9 AM टू 5 PM. म्हणजे मी सकाळी 9 वाजून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करतो. म्हणजे तुमच्या आता लक्षात आलेलं आहे, या सगळ्या रुटीन वर्क मध्ये कर्त्यानंतर क्रियापद आले, आणि कर्ता सगळ्या ठिकाणी आय आहे, कारण आपण स्वतःबद्दल बोलतोय. मग पुढे काय म्हटलं बघा, मी दुपारी 1 वाजता जेवण करतो. मग जेवण करतो मध्ये आय नेहमीप्रमाणे पहिला घेतला, मग त्यानंतर टेक घेऊ शकता, किंवा हॅव घेऊ शकता, किंवा डू घेऊ शकता. आय डू लंच ॲट 1 PM पण चालेल, किंवा आय टेक लंच ॲट 1 PM पण चालेल, किंवा आय हॅव लंच ॲट 1 PM पण चालेल. तिन्हीपैकी एक घेतलं तरी चालतं. मग इथं वेळ बदलेल, काहींची 1 असेल, काहींची 2 असेल, काहींची 2.5 असेल. वेळ बदलू द्या, सिक्वेन्स हाच राहणार. आय नंतर लगेच क्रियापद घेणे, म्हणून टेक किंवा हॅव दोन्हीपैकी घ्यायचा आहे. मग आता पुढच्या स्लाइड वरती आपल्याला बघायचंय काय म्हटलेलं आहे. पुढच्या स्लाइड वरती असं म्हटलेलं आहे, जेवण करतो, हा, मी संध्याकाळी 6 वाजता घरी परततो, म्हणजे परत येतो. आता बघा, मी संध्याकाळी 6 वाजता घरी परत येतो. मधल्या गोष्टीची काही देणं घेणं नाही इंग्लिश करताना. मी म्हणून आय घेतला, परतणे म्हणजे रिटर्न. आय रिटर्न होम ॲट 6 PM. संपलं वाक्य. म्हणजे आय नंतर रिटर्न म्हणजे क्रियापद घेतलं, घरी म्हणून होम, 6 वाजता म्हणून ॲट 6 PM. त्यानंतर काय म्हटलं बघा, मी संध्याकाळी 1 तास व्यायाम करतो. मराठी वाक्य बघा काय म्हटलंय, मी नंतर संध्याकाळ, मग 1 तास, मग व्यायाम, आणि शेवटी करतो. पण इंग्लिशमध्ये मी करतो, मी व्यायाम करतो अशी सुरुवात होणार. आय एक्सरसाइज. मग किती वेळ, फॉर ॲन आवर. आणि कधी, इन दी इव्हिनिंग. म्हणजे तुम्हाला आज सिक्वेन्स लक्षात आला की तुम्हाला एकदम सोपं झालं रुटीनवर बोलताना. करता की क्रियापद, आणि करता आय असल्यामुळे क्रियापदाला एसबीस लागत नाही. आय एक्सरसाइज फॉर अन आवर इन द इव्हनिंग. आणि मग काय म्हटलंय, मी संध्याकाळी 8 वाजता कुटुंबासोबत रात्रीचे जेवण घेतो किंवा करतो. आता केवढं मोठं मराठी वाक्य आहे. असं जर करायला गेलं इंग्लिशमध्ये तर आय इव्हिनिंग 8 PM विथ फॅमिली डिनर टेक.
संपलं. चुकलं वाक्य. तर इथे डायरेक्ट तुम्हाला आय ईट डिनर म्हणण्यापेक्षा आय हॅव डिनर म्हणा. ईट बरोबर नाही बसणार. आय हॅव डिनर किंवा आय टेक डिनर. हॅव किंवा टेक. आय टेक डिनर किंवा आय हॅव डिनर कुटुंबासोबत म्हणून विथ माय फॅमिली आणि 8 वाजता म्हणून ॲट 8 PM. तर डिनरच्या आधी हॅव हे क्रियापद आहे किंवा टेक हे क्रियापद आहे. त्याच्यामुळं हॅव बरोबर बसतो. तर हॅव म्हणजे असणे, घेणे, पिणे, खाणेला हॅव वापरतात. आय हॅव डिनर विथ माय फॅमिली ॲट 8 PM. आता तुम्हाला संपण्यापूर्वी सांगतो की हे सगळं बघा. हे स्क्रीनशॉट्स पण मी शेअर करतो. तुम्ही स्वतःची दिनचर्या बनवा सकाळपासून ते रात्री झोपेस्तोपर्यंत आणि सेम अशी बनवा. त्यानंतर क्रियापद येईल. आणि मला वाटतं तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी उद्या या ठिकाणी शेअर करायचंय. इंग्लिश बोलल्याशिवाय येत नाही आणि बोलताना चुकणारे 100%. 100% चूक द्या, पण उद्या बोलायचं आपल्याला. आता मी स्क्रीन पुढची शेअर करतो बरं का. आता पुढची स्क्रीन आहे आपल्या इथे ही ही शेवटची स्क्रीन आहे. मग काय म्हणलंय? मी झोपेपूर्वी टीव्ही पाहतो किंवा पुस्तक वाचतो. दोन्हीपैकी आहे. मग बघा, या सगळ्या वाक्यात पहिला मी घ्यायचा आणि डायरेक्ट शेवटी वाचतो किंवा पाहतो. पाहतो म्हणून वॉच, वाचतो म्हणून रीड. मग आय वॉच टीव्ही किंवा म्हणून ऑर रीड बुक बिफोर बेड. झोपण्यापूर्वी म्हणजे बिफोर बेड. आता 1 मिनिट सर्वांना समजतंय? लक्षात येत आहे? एनीबडी ऑफ यू कॅन रिस्पॉन्ड. यस, व्हेरी गुड. मग आता परत पुढे जातो आम्ही. बर, मी झोपण्यापूर्वी म्हणून बिफोर द बेड हे शेवटी घेतलं आपण. आणि जे आले मराठीत कर्त्याच्या नंतर. आपल्याला कर्त्यानंतर लगेच क्रियापद घ्यायचंय. टीव्ही पाहण्याला वॉच म्हणतात. सी म्हणायचं नाही, कारण जे चलचित्र आपण पाहतो ना ते एकटक पाहत असतो, म्हणून त्याला सी किंवा लुक न म्हणता वॉच म्हणायचं असतं. आय वॉच टीव्ही किंवा म्हणून ऑर पुस्तक वाचतो म्हणून रीड अ बुक. कधी? तर झोपण्यापूर्वी म्हणून बिफोर द बेड. असं वाक्य झालं. आणि शेवटी काय म्हटलंय? मी रात्री 10 वाजता झोपतो. ओके. मग झोपतो म्हणून स्लीप इथं कुठंच नाही म्हटलेलं आहे. तर आय गो हे क्रियापद आलं, तर गो म्हणजे जाणं. पण इथं गो आलंय. याचा अर्थ मराठी आणि इंग्रजी शब्दशः बसत नाही. आय गो टू द बेड ॲट 10 PM. असं का म्हटलंय बरं? आज आय स्लीप ॲट 10 PM का नाही म्हटलं? कारण स्लीप म्हणजे डायरेक्ट झोपणे असं होतं. आणि आपण जेव्हा झोपायला जातो तेव्हा काही काळ आपण जागे असतो. आणि म्हणून त्या कृतीला म्हटलंय गो टू द बेड. मग आय गो टू द बेड ॲट 10 PM. म्हणजे 10 वाजता मी झोपी जातो म्हणजे झोपायला जातो. अशा पद्धतीचं वाक्य गो. आता नवीन व्यक्तीला गो म्हणजे जाणे, म्हणजे बेडकडे जाणे. शब्दचा अर्थ होतो मी 10 वाजता बेडकडे जातो. पण मराठी मधलं आणि इंग्लिश मधले वाक्य सेम बसत नाहीत. म्हणजेच झोपतो किंवा झोपायच्या तयारीत असतो किंवा झोपायला जातो. आय गो टू द बेड ॲट 10 PM. म्हणजे या ठिकाणी सकाळी उठल्यापासून, मग सकाळी उठल्यानंतर काय म्हटलंय? मी सकाळी 6ला उठतो. मग मी प्रातःविधी उरकतो म्हणजे मॉर्निंग रिच्युअल्स. आय कम्प्लीट माय मॉर्निंग रिच्युअल्स. मग मी दात घासतो किंवा घासते. मग मी आंघोळ करतो किंवा करते. मग मी नाश्ता करतो. काही जण म्हणतील मी देवाची प्रार्थना पूजा करतो. आय वर्शिप गॉड हे मध्ये. त्यानंतर मग मी कामाला निघतो किंवा निघते किंवा कॉलेजला जातो किंवा जाते. त्यानंतर मी दुपारी जेवण करते. मग मी संध्याकाळी चहा पण येईल ना मध्ये. मग मी संध्याकाळी 4 वाजता किंवा 5 वाजता चहा घेतो. मग घेतो म्हणजे आय हॅव टी ॲट 5 o'clock. मग मी घरी 6-7 काय टाइम असतो तेव्हा येते. आय रिटर्न होम. मग मी रात्री 10 वाजता जेवते किंवा 9 वाजता जेवते. आणि मग मी थोडा वेळ मोबाईल पाहते किंवा टीव्ही पाहते. मग त्याला वॉच येणार. आय वॉच मोबाईल ऑर टीव्ही सम टाइम फॉर सम टाइम. आणि मग मी 10, 11, 12. आता सध्या झोपण्याचं टायमिंग काय नक्की नाही कोणाचं. 11, 12, 1, 2, 3
तर त्यानुसार आपण बोलू शकतो. तर हे रुटीन वर्क तुम्हाला दाखवण्याचं कारण तुम्ही हेच रुटीन वर्क बोललात तरी काय हरकत नाही. आणि जर तुम्हाला तुमचं रुटीन वर्क बघायचंय तर तुम्ही लिहा मस्तपैकी, मला पाठवा ग्रुपवरती आणि त्यात काय करेक्शन्स असेल तर मी लगेच तुम्हाला पाठवेन आणि उद्या संध्याकाळी बॅचमध्ये तुम्ही शेअर करणार आहात. आपल्याला डायरेक्ट बोलायला सुरुवात करायची आहे, वाट पाहायची नाही. कारण इंग्रजी येईन आणि मग मी बोलेन. तर हे असा उदाहरण आहे की मला पोहायला आल्यानंतर मी पाण्यात उडी मारेन. तर पाण्यात उडी मारल्याशिवाय पोहायला काही येत नाही आणि हा काय उडी मारत नाही. तसं इंग्रजी आल्यावर बोलेन असं म्हणण्यापेक्षा डायरेक्ट उडी मारायची उद्या. चुकलं तर चुकलं आणि आपल्याला डायरेक्ट उद्या सुरुवात करायची, कारण इंग्रजी बोलूनच येतं, इंग्रजी आल्यावर बोललं जात नाही. मग तुम्हाला एक होमवर्क देतो मी, तुमचं रुटीन वर्क मस्त मराठीत लिहा आणि जर गडबड होत असेल तर मला पाठवा. मी तुम्हाला इंग्लिशमध्ये बनवून देईन. तर तुम्ही इंग्लिशमध्ये प्रयत्न करा, कुठं चूक आहे ते सांगेन मी आणि तयारी करू. आणि उद्या संध्याकाळी तुमच्यातल्या कोणाला हे नाहीये बरं का, कंपल्सरी नाहीये. तुमच्या मनाने ज्यांना शेअरिंग करायचंय ते करू शकतील. ओके, so this is the part of simple present tense for today. Now if anybody of you have any question you can ask me. तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. आय थिंक देर इज नो क्वेश्चन. मग एक लक्षात ठेवा, मराठी वाक्य इंग्लिशमध्ये करताना करता लगेच क्रियापद, करता लगेच क्रियापद. तर मी तुम्हाला एक आयडिया सांगेन, तुम्ही काय करा, तुमचं रुटीन वर्क मस्तपैकी एक ओळ लिहिली, मी सकाळी टिंब टिंब वाजता उठते किंवा उठतो, की मध्ये 2 ओळी सोडा आणि पुढचं लिहा. मग मी प्रथाविधी उरकतो, मग मी दात घासतो आणि मध्ये इंग्लिश लिहायचं असेल तर लिहा. लिहिलं तर मला कळेल, नाही लिहिलं तर मी तुम्हाला बनवून देईन. फक्त उद्या बोलायचंय बास. कारण शाळेमध्ये असताना आपण इंग्रजी वाचलंय, इंग्रजी लिहिलंय आणि इंग्रजी ऐकलंय. पण जी मेन प्रोसेस आहे इंग्रजी बोलण्याची, ती आपण शाळेत कधीही किंवा कॉलेजमध्ये बोललेलो नाही आणि म्हणून आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही. तर ते पूर्ण करायचं.